अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। सर्वाधिक जो फटका बसलेला आहे अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याला बसलेला आहे। साधारणतः 8 ते 9 गावाला मोठा फटका बसलेला आहे। हजारो हेक्टर शेतजमिनी त्या खरडून निघालेल्या आहे आणि अनेक घरामध्ये या ठिकाणी पाणी सुद्धा शिरलेलं आहे आणि एका जणांचा या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू सुद्धा झाल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुपगाव रोडवर आहे। फुपगाव वाघोळा रोडवर या ठिकाणी जर आपण बघितलं गेला संपूर्ण जो पूल आहे पूर्णपणे खचून गेलेला आहे, वाहून गेलेला आहे। आपण जर बघितलं तर पुलाचा हा संपूर्ण कठडा आहे पूर्णपणे पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे अक्षरशः हा वाहून गेलेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। गावाचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। कुठल्याही एसटी बसेस असतील किंवा खासगी वाहनं या ठिकाणी जात येत नाही। आपण बघू शकतो की पूर्णपणे बिकट अवस्था संपूर्ण या पुलाची झालेली आहे। त्यामुळे तातडीने संपूर्ण या पुलाचे कठडे बाजूला करून पुन्हा एकदा सुरळीत पूल करावा अशी एकूणच ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत। आपण बघू शकतो गावकरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहे। त्या भागाचे नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे नगरसेवक माझ्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। त्याला काय सांगणार, काय सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्याची परिस्थिती, सध्या हा पूल वाहून गेलेला आहे। नांदगाव तालुक्यात पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे। पूल वाहून गेला, पुलासोबत सगळे कठडे वाहून गेले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। पूर्ण शेती पिके सोयाबीन, तूर, कपाशी सगळे भाजीपाला पिकासह सगळे खरडून गेलेले आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाने तात्काळ मदतीची गरज आहे। आज या ठिकाणी वाहतूक ठप्प झालेली आहे। अजूनपर्यंत प्रशासनाचे अधिकारी, प्रशासनाची मदत या ठिकाणी पोहोचलेली नाही आहे। म्हणजे आपल्याकडे आणखी काय सांगतात, एकंदरीत काय या ठिकाणची परिस्थिती आहे? परिस्थिती बिकट आहे, कारण का पाऊस जेवढा झाला का मुसळधार पाऊस झाल्यासारखी संभावना झाली। इतका पाऊस आला का आजपर्यंत आम्ही पाहिला नाही या 10-20 वर्षातनी। आणि एवढी बिकट परिस्थिती काय, गावातनी काल पूर्ण गाड्या अडकल्या होत्या। या रोड आतापर्यंत अजूनपर्यंत प्रशासनाचं कोणी इथं आलेलं नाही। अजूनपर्यंत रस्ता हा तसाच बंद आहे, बरोबर आहे की नाही। त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर येऊन याची तात्काळ हे करावी आणि जमिनीची सुद्धा सरसकट पाहणी करावी अशी आमची विनंती आहे। निश्चितच प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये नुकसान आहे, मात्र तरी देखील जिल्हा प्रशासनाचा किंवा तालुका स्तरावरचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही। त्यामुळे तातडीने संपूर्ण ज्या शेती पिकाचं नुकसान झालं त्या शेती पिकाचं ज्या ठिकाणी पंचनामे करावे, सोबतच या संपूर्ण वाघोळा फुपगाव रस्त्यावरील जो पूल वाहून गेलेला तो पूल सुद्धा तातडीने दुरुस्त करावा आणि याची डागडुजी करावी अशी जी मागणी आहे ग्रामस्थांनी केलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, नांदगाव खंडेश्वर, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।